SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण शिंदी कढी बनवूया। त्यासाठी मी 3 भेंडी घेतली आहेत। आता गवार घेते। जेवढी भाजी पाहिजे तेवढी तुम्ही 1-2 भाजी घ्यायची। फ्लावर घेतली, अरबी पण टाकू शकता। आता मला अरबी भेटली नाही तर मी बिना अरबीचे बनवते। बटाटे, चार भाज्या घेतल्या आहेत मी। त्याच्यात आपण थोडंसं मॅरिनेट करूया। मिरची टाकूया लाल, हळद घालूया, हळद, मीठ आणि लाल मिरची मिक्स करून घेऊया। आता याला साईडला ठेवून घेऊया आणि आपण तडका टाकूया। तेल टाकते, तापेला तापलं आपलं। चिंच जरासं आपण गरम करून घेऊया। चिंचेला जरा उकळून घेऊया आपण। राई टाकूया, जिरे टाकूया, आता हिंग टाकूया, मिरची टाकते, तेजपत्ता टाकूया, कढीपत्ता टाकला। आता आपण बेसन पीठ टाकूया। बेसनला थोडंसं भाजून घेऊया। 2 मिनिटासाठी परतून घेऊया चांगलं, त्याचा कच्चापणा निघून जाणार। हे बघा, कलर चेंज झाला आहे। एक चमचा भरून धना पावडर टाकते, हळद टाकूया अर्धा चमचा, लाल मिरची टाकते, तिखट तुमच्या हिशोबाने टाका, कलर पाणी टाकूया। आता भाज्या टाकून घेऊया आपण। मीठ टाकूया, मटारची प्युरी टाकूया, थोडंसं हेच घेऊया, याच्यात टाकून हलवून घेऊया। पाणी टाकलं तर पातळ होऊन जाणार। चिंचेचं पाणी टाकूया आपण।
थोडी एक उकळी येऊ देऊया परत. आता आपल्या भाज्या शिजून गेल्या आहेत. याला आपण फोडणी घालूया आता. तडका तेल टाक. थोडीशी मिरची घालूया आणि तडका टाकूया. आजची आमची शिंदे कढी कशी वाटली, लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि आमच्या रेसिपीला भरपूर प्यार द्या. आणि तुम्ही पण बनवून बघा शिंदे कढी कशी वाटते. छान बनली. मी पण पहिल्यांदा बनवली. थँक्यू.